खूपच का चांगल्या प्रकारे म्हणजे एस्टॅब्लिश झाल्या किंवा चांगल्या प्रकारे त्या कार्यान्वित झाल्या, याला कारण काय असू शकतं? तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2019 मध्ये करोना आला, ज्याने जी गोष्ट अशक्य होती का, जी गोष्ट कोणालाही वाटली नव्हती का एक संपूर्ण जग हे बंद सुद्धा होऊ शकतं किंवा लॉकडाऊन सुद्धा होऊ शकतं, पण ते झालं. हे का झालं? तर हे झालं करोनामुळे. आणि याच करोनामुळे पूर्ण फक्त आपल्या भारताचीच नाही तर पूर्ण जगातील जेवढ्याही डिझास्टर मॅनेजमेंटच्या यंत्रणा आहेत त्या सर्व काही एकदम कार्यान्वित झाल्या किंवा त्या डिपार्टमेंटकडे, जे दुर्लक्षित डिपार्टमेंट होतं त्या डिपार्टमेंटकडे शासनाचं लक्ष केंद्रित झालं की ही व्यवस्था आपल्या माणसांसाठी, नागरिकांसाठी किंवा देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी किती महत्वाची आहे. आणि याच आजारामुळे अशा काही व्यक्ती निर्माण झाल्या का ज्यांनी त्या आजाराशी संघर्ष केला, त्या आजारातून संघर्ष करून बाहेर पडल्या आणि त्यांनाही स्वतःला आपण काहीतरी लढाई जिंकलो किंवा युद्धभूमीवर आपले सैनिक ज्या प्रकारे लढतात त्या लढण्याचं फिलिंग काय असतं हे त्यांना जाणवलं. आणि अशाच प्रकारचे व्यक्ती किंवा या संघर्षातून संघर्ष फायटर म्हणून जे उदयास आले किंवा आम्ही त्यांना ओळखतो की करोना फायटर म्हणून, आपले जे आजचे वक्ते आहेत आपल्यासोबत बसलेले धीरज झालटे सर, यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. त्यांना मी पहिले तर आपल्या शो मध्ये, आपल्या चॅनलवर आमंत्रित करतो आणि त्यांचं स्वागत करतो. नमस्ते सर. नमस्कार. तर धीरज झालटे सर तसं तर बघितलं तर व्यवसायाने प्राध्यापक आहेत, भरपूर काय म्हणताना पिढ्या, आपल्यासारख्या पिढ्या ते घडवत आहेत. तिथेही त्यांचं म्हणजे आपण एक शिक्षकाचा जॉब किंवा शिक्षकाचा व्यवसाय आपण त्याच्याकडे एक पैसे मिळवण्याचं साधन म्हणून पाहू नाही शकत, कारण तो एक भावी पिढी घडवत असतो आणि भावी पिढी घडवण्याचं काम एक शिक्षक करत असतो. पण हे सगळं करत असताना धीरज सर यांनी करोनाशीही लढले आणि करोनाच्याही काय म्हणताना त्या त्रासातून म्हणा किंवा त्या युद्धातून यशस्वीपणे ते बाहेर आले. पण मित्रांनो, कुठलंही युद्ध असं नसतं की जे फक्त काय म्हणतात ज्याच्यात काही आपण आहुती देऊ शकत नाही. प्रत्येक युद्ध असं असतं की जिथे आपल्यालाही स्वतःचं काहीतरी गमवावं लागतं आणि धीरज सरांनाही तशा काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या. आपण त्या एक एक करून त्यांच्याशी जाणूनच घेऊ. पहिले तर धीरज सर, माझा एकच म्हणजे प्रश्न आहे तुम्हाला की करोनाबाबत तुम्ही काय म्हणाल की करोनाने काय काय घडवलं किंवा जी सुरुवात आहे त्या सुरुवातीला काय म्हणजे इम्पॅक्ट पडला आणि त्याच्यातून बदल कसे कसे होत आहे? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना मी धन्यवाद देतो. खूप चांगल्या विषयावर आज आपण मुलाखत आयोजित केली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. कोविड कालावधीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर सुरुवातीचा जो काही कालावधीचा कोविडमध्ये काही गोष्टी आपल्याला बऱ्याच म्हणजे नव्यानं होत्या. सगळ्या गोष्टी म्हणजे डॉक्टरी यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा म्हणजे संपूर्ण जगामध्ये प्रथमतः अशी आपत्ती असेल की ज्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सगळ्या यंत्रणा कोलमून पडल्या होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरी इलाज जो आहे ना, म्हणजे डॉक्टर यंत्रणेला किंवा जी वैद्यकीय सेवा देणारी जी मंडळी होती त्यांना लक्षातच येत नव्हतं नेमकं आता काय कशा प्रकारे सामोरं जायचं. अनेक प्रकारची प्रयोग त्यांनी केली. सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग चालू केले की या टॅबलेटने काही फरक पडतो का, या औषधाने काही फरक पडतो का. परंतु शेवटी असं एक परिस्थिती अशी निर्माण झाली की कुठलंही औषध काम करत नव्हतं. परंतु तरी सुद्धा आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर असतील किंवा संशोधक असतील यांनी काहीतरी मार्ग याच्यातून शोधला आणि हळूहळू जो काही कोविड वाढायला लागला होता. सुरुवातीचं प्रमाण त्याचं खूप कमी होतं, परंतु नंतर त्याची जी व्याप्ती आहे ती हळूहळू इतकी वाढली की जगातील बहुतांशी देशामध्ये तो गेला. आपल्याला सुरुवातीला वाटलं की काही नाही, आता एखादा महिना किंवा 8 दिवसात 10 दिवसात जाईल, परंतु तसं न होता तो कालावधी त्याचा 2 वर्षापर्यंत इव्हन थोडासा मध्ये कमी झाला, पण नंतर तो वाढत गेला आणि अनेक लोकांना त्यामध्ये आपल्या जीव गमवावा लागला. बऱ्याच जणांना अजूनही सुद्धा म्हणजे कोविडमध्ये ज्यांना त्रास झाला, जे पॉझिटिव्ह होते, त्याच्यातले अजूनही आपल्याला काही लोक असे सापडते की त्यांना काही प्रमाणात तो त्रास अजूनही होतो. नक्कीच नक्कीच. नाही, मला असं वाटतं सर एकंदरीत म्हणजे जेव्हा मी कोरोनाचा काळ बघतो की वैद्यकीय क्षेत्रासाठी सुद्धा हे म्हणजे पहिल्यांदा चॅलेंजेस होतं. कारण आपण बघतो, आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो किंवा आपण स्वतः काही आपल्या सर्दीसाठी डॉक्टरांकडे, तर तो पहिले हेच बघतो की सर्दी कोणत्या प्रकारची. म्हणजे
वैद्यकीय क्षेत्राला सुद्धा ती जी तो जो आजार होता किंवा तो जो करोना होता हा नेमका काय आहे हेच माहित नव्हतं. म्हणजे त्याच्यातूनच प्रत्येक यंत्रणा डेव्हलप होत आली की बाबा मग काय करायला पाहिजे, मग क्वारंटाईन करायचं, मग ते पेशंट शोधायचे, म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी पूर्णतः नवीन होत्या किंवा त्याची बॅकडेटेड काही हिस्ट्री ही नव्हती. तर असं सगळं वाढत असल्यामुळं आपल्या पण म्हणजे शासनाने त्या म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे शासनाने त्याच्यात कार्य केलं, पण त्याच्यात तुमच्यासारख्या लोकांनी म्हणजे आता ऑब्व्हियसली आपण इथं त्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत की यांनीही मोटिवेट केले लोकांना का लोकांच्या मनात त्या करोनाची भीती. आणि दुसरी गोष्ट काय होती की पहिल्या लाटेमध्ये एवढं जाणवला नाही तो करोना, दुसऱ्या लाटेमध्ये करोना म्हणजे सगळ्यांना बऱ्यापैकी जाणवला की प्रत्येक घरातून कोणी ना कोणी त्यावेळी त्यांना गमवावं लागलं. म्हणजे पहिली जी लाट होती ना ती फक्त आपल्याला लॉकडाऊन पुरते बऱ्यापैकी लक्षात येते, म्हणजे फार त्याच्यातून जाणवलं नाही. कारण की त्या समजा जसं की आपल्या भारतामध्ये पहिला लॉकडाऊन जो लागला तो साधारणतः मार्च 20 नंतर लावला, बरोबर. मार्च 20च्या नंतर लॉकडाऊन झाला. त्यावेळेस सगळी यंत्र म्हणजे सुरुवातीचा पहिला 15 दिवसाचा जर कडक लॉकडाऊन आपण बघितला तर सगळ्या प्रकारचे व्यवहार जे होते आपले बहुतांशी स्टॉप झाले असतील, म्हणजे कंपनी असतील किंवा इंडस्ट्रीज असतील किंवा कुठल्याही प्रकारचे व्यवहार स्टॉप होते. आणि रस्त्यावरती सुद्धा गर्दी बघा, जर आपल्याला सर्वांना तो कालावधी आठवत असेल तर सुरुवातीचे जे 15 दिवसाचा लॉकडाऊन होता तो अतिशय कडक होता, म्हणजे सगळी यंत्रणा त्या ठिकाणी. आणि जसं की आता सरांनी सांगितलं की डॉक्टरी व्यवसायाला ते चॅलेंज होतं, परंतु प्रशासकीय व्यवस्थेला सुद्धा म्हणजे आपलं जे प्रशासन काम करत होतं, पोलीस यंत्रणा असेल किंवा तहसील कार्यालय असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल किंवा आपली आरोग्य यंत्रणा असेल, तर या सगळ्या किंवा नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या लोकांना ते चॅलेंज होतं की नेमकं आता याला रोखायचं कसं. आणि या सगळ्या परिस्थितीवर प्रशासकीय काम करताना सुद्धा बराच त्या ठिकाणी ताणतणाव आणि अडचणीचा भाग झाला होता. म्हणजे अडचणीचा असा की आता एखाद्या माणसाचं जर समजा काही काम अडलंय तर त्याला घरातून जायला परमिशन नव्हती आणि प्रशासकीय लोकांना तिथून इकडे यायला परमिशन नव्हती. जसं की पॉझिटिव्ह पेशंट म्हणजे शेजारी जरी सापडला तरी माणूस घाबरून जायचा, म्हणजे शेजारी जायला सुद्धा आपल्याला परमिशन नव्हती, गल्लीत जायला सुद्धा आपण घाबरायचो, नातेवाईकाकडे जायला सुद्धा घाबरायचो, इव्हन एखादा मुलगा आपल्या बापाच्या शेजारच्या रूम मध्ये जायला तो सुद्धा घाबरायचा. एवढी गंभीर परिस्थिती त्यामध्ये निर्माण झाली. परंतु शेवटी तुमच्या आमच्या सरकारी किंवा सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांनी पण त्यामध्ये बऱ्यापैकी चांगला रोल निभावला आणि त्यातून काही गोष्टी बऱ्याचशा संस्था काही वैयक्तिक लोक यांनी म्हणजे हे त्यावेळे समोर आले, म्हणजे त्यांनी शासनाला देखील मदत केली की काहींचं सपोज म्हणजे सर्व्हिसवाल्याच लोकांचं आपण उदाहरण घेतलं का जे शासकीय सेवेत होते, काहींचे मिस्टर इतर जिल्ह्यात आहेत, पत्नी दुसऱ्या जिल्ह्यात आहेत, त्यांना आणायचं, परत मग मुला बाळा नाही का, म्हणजे हा सगळाच म्हणजे पूर्ण कोरोनाचा लोड यंत्रणेवर तर होताच, म्हणजे ज्या स्पेसिफिकली त्या आपत्तीसाठी जिम्मेदार होत्या त्यांच्यासाठी तर तो मुद्दा होताच, पण पर्टिक्युलर प्रत्येकाच्या वैयक्तिक कुटुंबात देखील तो मुद्दा होता की बाबा आता तुम्ही शिक्षक होते, ठीक आहे, म्हणजे आहात बुवा, तर तुम्हाला इथे सगळं करून म्हणजे बघायचं का बाबा मी एवढ्या लोकांमध्ये जातोय, किंवा प्रत्येक यंत्रणेवर ताण कसा वाढत गेला की प्रत्येक यंत्रणेला आपलं काम करून ते नियम पाळायचे होते. त्याच्यामध्ये मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण उदयास आले, ती एक चांगली चालून स्टोरी बनू शकते का, नवीन रोजगार आणि म्हणजे भरपूर यंत्रणा उदयास आल्या त्यामध्ये. आणि मला याच्यात मग अजून एक माझा असा प्रश्न आहे की आता मला पण मी स्वतः पण त्या याच्यातून गेलो, पण तुम्हाला करोनाविषयी म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला काय वाटतं सुरुवातीला करोना काय असेल, म्हणजे तुमचं वैयक्तिक मत काय होतं? आता करोना तसं काय माहिती का, तो एक ठराविक प्रकारचा विषाणू की जेणेकरून शरीराला किंवा आपल्या आरोग्याला काहीतरी त्याच्यातून त्रास निर्माण होईल. परंतु जसं की आपल्याला पूर्वी सर्दी व्हायची पण ती लक्षात येत नसायची किंवा कुठल्या तरी कारणाने, पण कोविडमध्ये म्हणजे ते ज्यादा शब्दच आपल्याला सांगता येणार नाही की ते खरोखर म्हणजे अनएक्सपेक्टेड सगळ्या त्या गोष्टी. म्हणजे मला हे विचारायचं काय होतं की शहरी भागात किंवा आपण शिकलेले लोक आपण जरी त्या गोष्टी काही म्हणजे न्यूजवर पाहून किंवा आपण त्याविषयी सिरियस झालो होतो, पण मला एक गोष्ट आठवते की ग्रामीण भागात जेव्हा लॉकडाऊन लावले गेले, ग्रामीण भागातल्या लोकांना त्या गोष्टी मुळात कळतच नव्हत्या. कारण काही आमचे सुद्धा काही म्हणजे परिचयाचे लोक किंवा आपण बघत असत की
काय बघ त्यांचं म्हणजे साधं सेंटेन्स असायचं की काय ते सर्दी आहे का होऊन नाही बरं. पण ज्या वेळेस 2020 मध्ये दुसरी लाट त्याची सुरू झाली त्यावेळेस तिथे सुद्धा तो इम्पॅक्ट जाणवला. म्हणून तो पण प्रश्न एक महत्वाचा होता की कोणी या आपत्तीला कशा प्रकारे घेतलं. नाही आता कसं आहे, आता जसं तुम्ही म्हणले की शहरी भागातला जो ऑडियन्स आहे किंवा शहरी भागातले जे नागरिक आहेत ते बऱ्या याच्याविषयी अवेअर होते किंवा त्यांना कुठून एखाद्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडीफार काय ना जनजागृती त्यामध्ये होत होती. परंतु ग्रामीण भागातील जनतेला फारसं तसं त्याविषयी काही अवेअरनेसही नव्हता. की फॉर एक्झाम्पल जसं बाहेर जाऊन आलो आपण की आपले सॅनिटाईज आपण हात केले पाहिजे किंवा मास्क लावला पाहिजे, तसं तेवढा जो अवेअरनेस आहे ना तो ग्रामीण भागामध्ये त्या तुलनेत नव्हता. आणि जर तुम्ही म्हणजे एक जर दुसऱ्या वेव्हचं म्हणतो मी, पहिल्या वेव्हचं नाही पण दुसऱ्या वेव्हमध्ये बहुतांशी जे पेशंट गेले ना सर, एक तुम्ही सर्वे करा, हे ग्रामीण भागातले जास्त गेलेले बहुतांशी. ओके. म्हणजे सेकंड वेव्ह मध्ये जे काही कोरोनामध्ये बरेच लोकांनी आपल्या प्राणाला मुकले तर ते ग्रामीण भागामधलेच गेले. त्याचं कारण असं आहे की काही लोकांनी सिरियसली घेतलं नाही. हो, मला काळजी जी घ्यायला पाहिजे होती ती काळजी घेण्यामध्ये काही लोक खरोखर कमी पडले. काही होणार नाही बघू, काही लोक म्हणजे एखाद्या आपल्याला सांगतो मास्क लावले तर त्यांना ते वाईट वाटायचं किंवा सॅनिटाईज करे तरी वाटायचं. पण ज्या लोकांनी काळजी घेतली त्या लोकांना मात्र बऱ्यापैकी याच्यातून रिलीफ मिळाला. नाही, ग्रामीण भाग नक्कीच. कारण ग्रामीण भागात काय झालं, पहिली गोष्ट म्हणजे तर त्यांनी त्यावेळी ती म्हणजे ज्यावेळी त्यांनी ती गोष्ट सिरियस घ्यायला हवी होती किंवा त्याच्यासाठी ज्या प्रिकॉशन शासनाने दिलेल्या होत्या त्या घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतल्या नाही. आणि नंतरून जेव्हा त्याचा आवाका वाढत गेला त्यावेळेला काय झालं की ग्रामीण लेवलची यंत्रणाही त्यात कमी पडली. आणि हे करत असताना मग ती यंत्रणा कमी पडली. मग परत त्याच्यात ट्रॅव्हलिंगचे प्रश्न उद्भवले की पेशंट जेव्हा सिरियस झाला त्याचवेळी त्याला शहरी भागाकडे मग परत ते गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा आणि ते कंपल्सरी होतं. त्यासाठी आपण शासनालाही दोष देऊ शकत नव्हतो कारण शेवटी गरज होती ती. आणि ह्या याच्यामध्ये म्हणजे शासनाने तो जो म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेस जी आपली शासकीय व्यवस्था होती किंवा जे कोणी सरकार होतं आणि आता देखील त्यांनी ज्या प्रकारे ते हाताळलं म्हणजे जे एक्सपेक्टेड नव्हतं त्यांनी एकदम अनएक्सपेक्टेड रित्या ते हाताळलं आणि म्हणजे व्यवस्थित सांभाळलं इन महाराष्ट्र. नाही, तुमच्या मताशी मी एकदम सहमत आहे की खरोखर त्यावेळेची शासकीय जी काही यंत्रणा असेल किंवा सरकार असेल त्यांना आपण खरोखर धन्यवाद कौतुकच केलं पाहिजे की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, सगळं अन्न नव्हतं तरी सुद्धा आपल्या राज्य सरकारने असेल, तत्कालीन सरकार जे असतील किंवा मंत्री जे असतील, मुख्यमंत्री असतील, या सर्वांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यांनी जे इनिशिएटिव्ह त्यावेळेस घेतलं त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा जे इनिशिएटिव्ह घेतलं त्यामुळे कोविड बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रण मिळवता आलंय. त्याचं तुमच्या पुढेच उदाहरण मी बसलेलं आहे. तर मी याच्यासाठी ते सांगतो की मी स्वतः शासकीय हॉस्पिटलमध्येच ऍडमिट होतो. म्हणजे आपल्या नाशिकच्या महापालिकेचं झाकीर हुसेन हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मी 48 दिवस ऍडमिट होतो. आणि तिथल्या यंत्रणेने इतकी मला चांगली ट्रीटमेंट केली म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. केवळ त्यांच्यामुळेच मी तुमच्या समोर आहे. त्या प्रवासाकडे आपण येऊच. पण ज्यावेळी आता तुम्ही सांगितलं तर माझा पुढचा प्रश्न हाच आहे तुम्हाला की तुम्हाला कोरोनाची कशी लागली. हा, तर मला काय झालं सर, माझे जे छोटे बंधू आहेत, माझा भाऊ छोटा लहान आमचा, आम्ही तिघं भाऊ, तो लहान होता सगळ्यात, तर त्याला नेमकं कोविड झालेला होता. म्हणजे मला अजूनही आठवतं की 7 एप्रिल 2021 रोजी आमच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी मी आणि माझे मिसेस चाललो होतो. आणि लग्नात गेलो आणि आता नवरदेव मिळून आला आणि आता लग्न लागणार बा तेवढ्यात मलाच फोन आला आमच्या घरून आई वडिलांकडून की आपला जो शहर आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणजे तिथे मला कळलं की तोपर्यंत मला माहित नव्हतं का पॉझिटिव्ह आहे, पण तो पॉझिटिव्ह आला हे तर ठीक आहे, परंतु त्याला हॉस्पिटलाइज केलं म्हणे. आणि मग त्यानंतर त्याला हॉस्पिटलाइज केलं आणि आम्ही नेमकं औरंगाबादच्या जवळ गाव तिथे लग्न होतं आणि ते अंतर आणि माझ्या आईला असं जवळ राहायचं. आता हे जे अंतर आहे किमान यायला आम्हाला 2.5-3 घंटे लागणार होते. आणि तो कालावधी असा होता की एखाद्याला हॉस्पिटलाइज केलं पॉझिटिव्ह झालं की माणूस एकदम घाबरून जायचा
जवळ कोणी दुसरं येणार नाही, नातेवाईक येणार नाही, आपल्याला माहिती होतं. आता आपला भाऊ आहे, आपल्याला जायला पाहिजे. आम्ही त्याच ठिकाणी माझे मोठे बंधू आणि मी लगेच लग्न आम्ही काही 5-1 मिनिटं तिथे थांबलो आणि लगेच गाडी मला सिरियसनेस त्याच्यात लक्षात आला. लगेच रवाना झालो. येऊन त्याला भेटलो, प्रत्यक्षात डोळ्यानं बघितलं. त्याची तब्येत तशी सिरियसच होती. पण आणि मग आता दुसरा पर्याय नव्हता ना, बाकी तर कोणी थांबणार नाही. आता भाऊ या नात्याने आपल्याला त्याच्याजवळ राहणं गरजेचं आहे. आणि तो 6 ते 7 दिवस मीच त्याच्या समोर राहिलो तिथे. कधी माझा भाऊ थांबायचा मोठा, कधी मी थांबायचो. आणि त्याच्यातूनच मे बी मला तो कोविडची जी लागण आहे ती झालेली असावी. कारण त्याचे जे त्यावेळेस कसं होतं बघा, रेमडेसिविर नावाचं एक औषध होतं. आणि त्याला जेव्हा ऍडमिट केलं आम्ही, म्हणजे त्या लोकांनी, आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा डॉक्टरने पहिला प्रश्न आम्हाला विचारला, म्हणजे तुम्ही कोण आहात? म्हणलं आम्ही मोठे भाऊ म्हणलं माझे आणि मी छोटा भाऊ. काय करतात? सांगितलं. म्हणजे हे टीचर आहे, मी कॉलेजला शिक्षक आहे. बरं म्हणजे सर आता तुम्ही एक काम करा, म्हणजे पहिलं लवकरात लवकर रेमडेसिविर कुठे मिळेल बघा. आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की त्यावेळेस रेमडेसिविर सहजासहजी मिळणं म्हणजे अशक्य गोष्ट होती. पण करायचं काय? पण आता शेवटी आपल्या पेशंटला वाचवायचं. मग आम्ही पहिला शोध, सगळी फिल्डिंग लावली. मग सगळ्या यंत्रणा वापरल्या, सगळ्या, अगदी राजकीय वजन सुद्धा वापरून बघितलं, किंवा जे आपले वैद्यकीय क्षेत्रातले जे मित्रपरिवार आहे, शैक्षणिक क्षेत्रातले मित्रपरिवार आहे, अनेकांशी संपर्क साधला की आपल्याला नेमकं कुठं मिळू शकतं. परंतु त्यावेळेची परिस्थिती गंभीर होती. एक रेमडेसिविर मिळणं म्हणजे फार म्हणजे गंभीर परिस्थिती होती, म्हणजे मिळणं अशक्य. पण तरी सुद्धा आम्ही फिल्डिंग लावून त्या रात्री ते मिळवलं. तर ते कसं मिळवलं ते नाही सांगत, पण ते मिळवलं एक. आणि त्याच्यातून जरा समाधान मिळालं. पण ठीक आहे, त्याला ते औषध अशी घ्यायला जायचो. नंतर एक मला वाटतं ते 40,000चं काहीतरी औषध होतं ह्याच्यावरच, ते मिळायचं त्यावेळेस. नंतर डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी त्याची डिमांड केली. आणि माझी मिसेस आणि मी, आमचं दोघांचं एकच काम होतं. माझा भाऊ ऍडमिट होता. एकच काम की डॉक्टरांनी काही सांगितलं की याला रेमडेसिविर आणा, याला हे औषध आणा, तर आमचं काम काय एकच, ते तिथं कुठं नाही मिळायचं. मग एक तर नाशिकला जा, धुळ्याला जा, जळगावला जा. मी इतकं फिरलोय त्या कालावधीमध्ये. त्या 7-8 दिवस तो जेव्हा ऍडमिट होता इतकं फिरलो सर, म्हणजे अक्षरशः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो. आणि ती मोठी लाईन लागलेली असायची. कदाचित मे बी एक तर त्या लाईनीतून मला झालेला असावा, किंवा माझ्या भावाच्या शेजारीच मी 7-8 दिवस सतत त्याच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्यातून तो मला कोविडची जी लागण आहे ती लागण झाली. दुर्दैवानं त्याचं निधन झालं गोव्यामध्येच. म्हणजे तुम्हाला स्वतःला असं कधी कळलं की मला कोविडची लागण झाली? आणि त्यावेळी म्हणजे तुमचे बंधू ऑलरेडी ज्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होते, ते त्यावेळी कुठे होते? त्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांना माहित होतं का? नाही, त्याला ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये माहितीच नव्हतं. ऍक्च्युली मी कधी पॉझिटिव्ह आलो, काय झालं की तो जेव्हा ऍडमिट होता, 5-6 दिवस झाले त्याला ऍडमिट करून. नंतर आम्ही एक दिवस संध्याकाळी जेवायला बसलो आमच्या फॅमिलीबरोबर. पण मला ते जेवणात जे भाजी जी ना कडू लागायला लागली. इट इज डाऊटफुल. कारण तेव्हा लोक म्हणायचे की जर कडवट लागलं किंवा ताप यायला लागला तर तुम्ही पॉझिटिव्ह असू शकता. मग ते तसं मला भाजी कडू लागल्यामुळे लगेच आम्ही निर्णय घेतला आमच्या घरच्यांनी की तू आपली कोरोना टेस्ट करा. आणि दुसऱ्या दिवशी टेस्ट केली आणि ती दुर्दैवाने पॉझिटिव्ह आली. आणि मग लक्षात आलं की आपल्याला पण आता आपण पॉझिटिव्ह झालोय. मग मी तिथल्याच आमच्या एका रूम मध्ये क्वारंटाईन झालो. आणि तिथंच तुमच्या रूम मध्ये ज्यावेळी, म्हणजे तुमच्या लेखामध्ये मी वाचलं, त्याच्यावरूनच मी तुम्हाला विचारतो की घरात जो क्वारंटाईन झाले तुम्ही, त्याच्यानंतर तुमची ऑक्सिजन लेवल जी जागतिक औषधमध्ये 45 वर आली, बरोबर ना? आणि त्याच्यात तुम्ही गाडीत पालखी झोपून तिथपर्यंत आले. तो प्रवास कसा होता? अहो काय झालं माहिती का, म्हणजे 3 दिवस मी क्वारंटाईन घरामध्ये राहिलो. माझी विशेष ते सगळे मला दरवाजाच्या बाहेरूनच सगळं गोळ्या औषधं द्यायचे. आणि त्या दरम्यान काय झालं माहिती का, एक दिवस असा आला की माझे मोठे बंधू म्हणे की आता जाऊन आपल्या लासलगावचे डॉक्टर, नाव नाही सांगत मी, ते कसं आहे थोडासा याचा भाग असतो तो प्रोटोकॉलचा भाग, नाव नाही सांगत. तर म्हणे तुला आपण चेक करून आणू म्हणे, तुझं खोकला वाढलाय. ठीक आहे. त्यानं मला तिथं त्या डॉक्टरांकडे घेऊन गेला. आणि अक्षरशः तुम्हाला खोटं नाही सांगेल, त्या डॉक्टरांनी मला एका दिवसामध्ये 16 सलाईन लावले लागोपाठ. किती? 16 सलाईन लावले. आणि आता त्यानंच झालं आपण नाही म्हणू शकत असं, पण 16 सलाईन लावल्या. आणि परत त्या 16 सलाईन दिवसभर, म्हणजे सकाळी 8:30ला मला वेळ पण आठवते अजून,
8:30ला मला जे हॉस्पिटल मध्ये दिलं होतं, संध्याकाळी साधारणतः 5:30-6 पर्यंत ते 16-1 झालं का दुसरं मला थोडंसं वैताग यायला लागलं होतं. कारण एक सलाईन लावलं, दुसरं लावता, तिसरं लावता. पण माझा भाऊ काय म्हणायचा, नाही रे तुझी तब्येत बरी झाली पाहिजे, पण तुला त्रास होतोय ना, तुझ्यासाठीच आहे रे, तू काय घाबरतो, खर्चाचा नाही विषय म्हणलं. पण ते सारखं त्या टोचून त्रास व्हायला लागला. मग 16 घेतले, 5:30-6ला घरी आलो. त्या रात्री मला त्रास नाही झाला. परंतु दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30-5ला मला प्रचंड असं माझं घाम आला आणि घाबरं झालं थोडक्यात. आणि ते घाबरं झाल्यामुळे मग माझे भावाला आवाज दिला, मिसेसला आवाज दिला की मला त्रास होतोय, खूप खोकला येतो आणि बोलायलाच जमाना, मला आवाजच येत नव्हता. म्हणजे थोडंसं असं कसं झाली आणि थोडंसं घाबरं होते. म्हणलं मला हॉस्पिटलला आलो. आणि मग भाऊनी माझ्या हॉस्पिटलला लगेच गाडी वगैरे बोलून हॉस्पिटलला न्यायचं ठरलं. पण तत्पूर्वी डॉक्टरला फोन लावला. तर डॉक्टर म्हणे, अहो मी तर 8:30ला येत असतो, मला त्रास पहाटेच व्हायला लागला 4:30-5च्या दरम्यान. मग आता काय करायचं? मग डॉक्टरला विचारलं की मग आता टेम्पररी मग तुम्ही येऊपर्यंत काय करू? मग त्यांनी ते कुठल्या तरी गोळ्या सांगितल्या भाऊला, ते तो घेऊन आला. त्याच्यावरती मी 7:30-8 पर्यंत व्यवस्थित राहिलो. पण जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये ऍक्च्युली होऊन गेले ना, तिथं उभंच राहता येईल. आणि मग त्यांनी माझी लेवल, जी ऑक्सिजन लेवल तुम्ही जे आता प्रश्न विचारला, तिथं ऑक्सिजन लेवल तपासली. तर तिची सुरुवातीला माझी ऑक्सिजन लेवल जी आहे ना, ती काहीतरी 88 काही 89 झाली. गाडीत ज्यावेळी बसले त्याच्या अगोदर हॉस्पिटलमध्ये तिथं किती होती, 88-89. नंतर डॉक्टर आले, डॉक्टरनी चेक वगैरे केलं. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये डॉक्टरांच्या काहीतरी कदाचित लक्षात आलं असेल, परत त्यांनी माझी लेवल चेक केली त्यांच्या स्टाफने. डॉक्टर आल्यानंतर मग त्यांच्या स्टाफने चेक केली आणि ती परत लेवल खाली जात होती, ती काहीतरी 75 आली. मग डॉक्टर काय बोलले की सर आता म्हणजे माझ्या भाऊला बोलले की यांची लेवल हळूहळू कमी होते, तुम्ही आले तेव्हा 89 होते, आता 75 होते आणि मॅटर जरा सिरियस होत आहे. आणि माझ्याकडे तर काय ऑक्सिजनची सुविधा नाही, ते ऑक्सिजन सिलेंडर त्या दवाखान्यात सोय नव्हती. मग आता जायचं कुठं असं लिहून बऱ्याच हॉस्पिटलला चौकशी केली, पण कुठेही सिलेंडर शिल्लक नव्हतं, सिलेंडरचं नाही बेडच शिल्लक नव्हता. आपल्याला पण ती परिस्थिती माहिती आहे, भयानक परिस्थिती. आणि मग तसं करता करता 1-1.5 तास गेला. मग शेवटी तुम्हाला जे सांगितलं, गाडी उलट झोपून मला जे आणलं त्याच्यासाठी आणलं की माझी लेवल हळूहळू कमी होत होती. ती 75ची नंतर 60-65 यायला लागली. मग आता करायचं काय? मग डॉक्टर पण घाबरले. पण नाही म्हणे, काही करा तुम्ही तुमच्या पेशंटला नाशिकला हलवा. पण मग नाशिकला हलवायचं पण हॉस्पिटलला इथं बेड तर शिल्लक पाहिजे ना. तोपर्यंत माझे सगळे नातेवाईक, माझे सगळे मित्र परिवार हे सगळे कामाला लागले होते. कुठल्या की याला बेड शोधायचा पुढे, पण बेड काही करून मिळत नव्हता. नंतर 11:30-11:15 दरम्यान भाऊला माझ्या फोन आला की सर एक बेड सिडकोमधलं एक हॉस्पिटल आहे तिथं मिळतंय, पण तिथं तुम्हाला किमान 2 लाख रुपये अगोदर भरावं लागते. मग म्हणे काय अडचण नाही, इथं व्यक्ती महत्वाचा आहे, पैसा नाही महत्वाचा मला. मग तिथून मला हलवायचं ठरवलं नाशिकला. पण ती खरी गोष्ट नडली की मग आता अँब्युलन्स पाहिजे, बरोबर, ऑक्सिजनची, किंवा त्याला ऑक्सिजन लावून न्यावं लागेल ना. तर माझी ऑक्सिजन लेवल कमी होत चालली होती. म्हणजे तुम्ही जे म्हणले ना 45 पर्यंत आली, ज्यावेळेस मग शेवटी लासलगाव मध्ये 2च अँब्युलन्स होत्या त्यावेळेस.